आपण डिफ्युजन हा कन्सेप्ट स्टडी केलेला आहे. आता आपल्याला काय स्टडी करायचं आहे बघा. डिफ्युजनचा एक दुसरा प्रकार आहे, त्याला नाव आहे फॅसिलिटेटेड डिफ्युजन. म्हणजे काय? मग फॅसिलिटेटेड डिफ्युजन हा कन्सेप्ट स्टडी करताना आता समजा हा एक सेल आहे, आपण समजूया, आणि सेलचा हा सेल मेम्ब्रेन आहे. तो सेलच्या आउटसाइड एन्व्हायरमेंटला आणि इनसाइड एन्व्हायरमेंटला सेपरेट करणारा हा जो मेम्ब्रेन आहे त्याला सेल मेम्ब्रेन आहे. हा सेलचा आउटसाइड एन्व्हायरमेंट आणि हा सेलचा इनसाइड एन्व्हायरमेंट. आणि हे सेल मेम्ब्रेन म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन, त्याच्या आत लिपिडचं बायलेयर आहे. हे लिपिडचं बायलेयर आहे. मग हा एक आता समजूया आपण, हा एक सेल आहे. सेलच्या आउटसाइड इनसाइड एन्व्हायरमेंट दोन्ही सेपरेट होतात. सेल मेम्ब्रेन, त्यात लिपिड बायलेयर असतात. हिता आपल्याला स्टडी करायचा आहे फॅसिलिटेटेड डिफ्युजन कसं होतं. म्हणजे नेमकं काय बघा. आता फॅसिलिटेटेड डिफ्युजनला जायच्या अगोदर कुठलाही एक मॉलिक्यूल सेलच्या बाहेरून आत यायचा असेल किंवा आतून बाहेर जायचा असेल, त्याच्या हाय कॉन्सन्ट्रेशन कडून त्याच्या लो कॉन्सन्ट्रेशन कडे जायचं असेल तर ते डिफ्युजन होतं. आता एखादा डिफ्यूज होणार आहे समजा मॉलिक्यूल, तो मॉलिक्यूल जो डिफ्यूज होणार आहे त्याच्या साईज वरती रेट ऑफ डिफ्युजन अवलंबून असतं. आता हा जो मॉलिक्यूल आहे त्याचा साईज जेवढा मोठा तेवढा रेट ऑफ डिफ्युजन कमी. हा जो मॉलिक्यूल आहे त्याचा साईज जेवढा लहान तेवढा रेट ऑफ डिफ्युजन जास्त. म्हणजे म्हणले बघा, रेट ऑफ डिफ्युजन डिपेंड्स ऑन साइज ऑफ द मॉलिक्यूल और सबस्टन्स that diffuses. जो मॉलिक्यूल डिफ्यूज होणार आहे त्याच्या हाय कॉन्सन्ट्रेशन कडून लो कॉन्सन्ट्रेशन कडे जाणार आहे, त्याच्या साईज वरती डिफ्युजनचा रेट अवलंबून असतो. लहान साईज असेल तर सबस्टन्सेस फास्ट डिफ्यूज होतात. लहान आकाराचा मॉलिक्यूल असेल, स्मॉल मॉलिक्यूल आहे, तो सेलच्या आउटसाइडहून इनसाइडला येणार आहे, तर त्याचं डिफ्युजनचा रेट फास्ट असतो. म्हणजे स्मॉलर द सबस्टन्सेस डिफ्युजेस फास्टर, लार्जर द सबस्टन्सेस डिफ्युजेस स्लोअर. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा काय आहे, आता बघा, जो मॉलिक्यूल डिफ्यूज होणार आहे त्याच्या साईज वरती डिफ्युजनचा रेट अवलंबून असतो. हा मुद्दा पहिला. दुसरा मुद्दा, डिफ्युजन ऑफ एनी सबस्टन्स डिपेंड्स ऑन diffusion of any substance across the membrane depends on solubility in lipid bilayer. याचा अर्थ काय? कुठलाही सबस्टन्स जो सेलच्या बाहेरून आत येणार आहे तो ह्या लिपिड बायलेयर मध्ये सोल्युबल असला पाहिजे. हा लिपिड बायलेयर आहे त्याच्यात तो सोल्युबल असला पाहिजे. समजा जो सबस्टन्स आउटसाइडहून इनसाइडला येणार आहे तो ह्या लिपिड बायलेयर मध्ये सोल्युबल असला पाहिजे. आता बघा, diffusion of any substance depends on solubility in lipid bilayer across membrane. म्हणजे कुठलाही सबस्टन्स ह्या मेम्ब्रेनला क्रॉस करून सेलच्या बाहेरून आत यायचा असेल तर त्या सबस्टन्सची सोल्युबिलिटी ह्या लिपिड बायलेयर मध्ये असली पाहिजे. जो सबस्टन्स बाहेरून आत येणार आहे ह्या सेलच्या लिपिड बायलेयर मध्ये तो सोल्युबल असला पाहिजे. जर तो लिपिड बायलेयर मध्ये सोल्युबल असेल तर तो मॉलिक्यूल इझिली त्याच्या हाय कॉन्सन्ट्रेशन कडून लो कॉन्सन्ट्रेशन कडे येतो. म्हणजे कुठलाही सबस्टन्स डिफ्यूज व्हायचा असेल तर दुसरी कंडिशन अशी आहे, लिपिड बायलेयर मध्ये सोल्युबिलिटी असली पाहिजे. जो लिपिड बायलेयर मध्ये सोल्युबल आहे तो इझिली पास होणार आणि जो नाही तो होणार नाही. आता बघा, हे झालं लिपिड बायलेयर मध्ये सोल्युबल असणारा लहान साईज असणारा मॉलिक्यूल इझिली सिंपल डिफ्युजनच्या द्वारे आत येतो. म्हणजे जे नॉन पोलर आहेत त्यांचा आकार लहान आहे, जे लिपिड बायलेयर मध्ये सोल्युबल आहेत ते इझिली सिंपल डिफ्युजनने येतात. आता काही मॉलिक्यूल असे असतात ते हायड्रोफिलिक असतात, हायड्रोफिलिक मॉइटी असते त्यांना, किंवा ते पोलार मॉलिक्यूल असतात, किंवा ते मॉलिक्यूल इनसोल्युबल इन लिपिड असतात. म्हणजे लिपिड मध्ये ते मॉलिक्यूल इनसोल्युबल असतात. ह्या लिपिड बायलेयर मध्ये हे मॉलिक्यूल इनसोल्युबल आहे, मग ते इकडून जाऊ शकत नाहीत. लक्षात घ्या, ह्या लिपिड बायलेयर मध्ये ते क्रॉस होत नाही, इकडून लिपिड बायलेयर मधून क्रॉस होत नाही. असे मॉलिक्यूल जे हायड्रोफिलिक आहेत, वॉटर मध्ये सोल्युबल आहेत,
पोलार मॉलिक्यूल आहे, लिपिड बायलेयर मध्ये इन्सोल्युबल आहे, अशा मॉलिक्यूल साठी सिंपल डिफ्युजन होत नाही, या निधीतून ते येऊ शकत नाही, त्यांच्यासाठी स्पेशल प्रकारचे या ठिकाणी मेम्ब्रेन प्रोटीन लागतात. तर मेम्ब्रेन प्रोटीन काय करतात, पोलार मॉलिक्यूल जे लिपिड बायलेयरला क्रॉस करत नाहीत ते ट्रान्सपोर्ट प्रोटीन किंवा मेम्ब्रेन प्रोटीनच्या द्वारे त्याच्या आउटसाइड होऊन इनसाइडला येतात, त्याच्या हाय कॉन्सन्ट्रेशन होऊन लो कॉन्सन्ट्रेशनला येतात. आता जे हायड्रोफिलिक मॉलिक्यूल आहेत ते लिपिड बायलेयरला क्रॉस करू शकत नाही, त्यांच्यासाठी मेम्ब्रेन प्रोटीन, त्यातून ते मॉलिक्यूल पोलार मॉलिक्यूल किंवा लिपिड मध्ये इन्सोल्युबल असलेले मॉलिक्यूल इझिली या प्रोटीनच्या माध्यमातून ते आत येतात. असे मॉलिक्यूल ज्यावेळेला आत येतात त्यांना कोण ट्रान्सपोर्ट करतं, मेम्ब्रेन प्रोटीन. हा मेम्ब्रेन प्रोटीन जो आहे तो मॉलिक्यूल या ठिकाणी ट्रान्सपोर्ट करतो. कुठल्या मॉलिक्यूलला, हायड्रोफिलिक मॉलिक्यूल्सला. लक्षात घ्या, हा मेम्ब्रेन प्रोटीन जो आहे आता बघा, हे जे मेम्ब्रेन प्रोटीन आहेत ते साइट प्रोव्हाइड करतात अशा मॉलिक्यूलला जे लिपिड बायलेयर मधून पास होत नाहीत, त्यांना ते साइट प्रोव्हाइड करतात आणि मग त्या मॉलिक्यूलला ते प्लाझ्मा मेम्ब्रेनला क्रॉस करून आत ट्रान्सफर करतात. मेम्ब्रेन प्रोटीन साइट प्रोव्हाइड करून त्यांना बांधून प्लाझ्मा मेम्ब्रेनला क्रॉस त्यांना आत प्रोव्हाइड ट्रान्सफर करतात अशा मॉलिक्यूलला. मेम्ब्रेन प्रोटीन कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट हाय आणि लो मेंटेन करत नाही, तर कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट हा ऑलरेडी प्रेझेंट असतो. मेम्ब्रेन प्रोटीन कॅनॉट सेट अप द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट हाय आणि लो ऑलरेडी असतो. फक्त मेम्ब्रेन प्रोटीन ज्या हायड्रोफिलिक मॉइटी असणाऱ्या सबस्टन्सेसला, जे पोलार मॉलिक्यूल आहेत त्यांना ट्रान्सपोर्ट करायचं काम मेम्ब्रेन प्रोटीन करतं आणि ते कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट मेंटेन करत नाहीत. केव्हाही लक्षात घ्या, फॅसिलिटी डिफ्युजन होताना लो कडून हाय कडे होत नाही. फॅसिलिटी डिफ्युजन ऑलवेज हाय कॉन्सन्ट्रेशन कडून लो कॉन्सन्ट्रेशन कडे होतं. जर फॅसिलिटी डिफ्युजन लो टू हाय केलं म्हणून समजा तर एनर्जीची इनपुट लागते, परंतु इथे एनर्जी इनपुट फॅसिलिटेड डिफ्युजनची पॅसिव्ह प्रोसेस आहे, त्यामुळे ती हाय कडून लो कडेच होते. फक्त लक्षात ठेवायचं की ते जे मॉलिक्यूल आहे ते ट्रान्सफर होत असताना लिपिड बायलेयरला क्रॉस न करता मेम्ब्रेन प्रोटीनच्या द्वारे आत ट्रान्सफर होतात. ही ऍक्टिव्ह, ही पॅसिव्ह प्रोसेस आहे, याला एनर्जीची आवश्यकता नाही आहे. हे हाय कॉन्सन्ट्रेशन कडून लो कॉन्सन्ट्रेशन कडे होतं. लो कडून हाय कडे होत नाही. जर होत असेल तर एनर्जी इनपुट लागते, परंतु ही होत नाही फॅसिलिटेड डिफ्युजन. हाय कडून लो कडेच होते मेम्ब्रेन प्रोटीनच्या मदतीने. आता बघा, ह्या सेलच्या आत ह्या मॉलिक्यूलचं ट्रान्सपोर्टेशन म्हणजे कुठले मॉलिक्यूल आहेत, हे पोलार मॉलिक्यूल, हायड्रोफिलिक मॉइटी आहे, त्यांना वॉटर मध्ये सोल्युबल आहे, लिपिड मध्ये इन्सोल्युबल आहे, असे मॉलिक्यूल चं ट्रान्सपोर्टेशन आतमध्ये मॅक्झिमम केव्हा होतं, सेलच्या आउटसाइड हून इनसाइड मध्ये मॉलिक्यूलचं ट्रान्सपोर्टेशन मॅक्झिमम केव्हा होतं, जेव्हा सगळे ट्रान्सपोर्ट प्रोटीन यूज केले जातात. Transport rate reaches the maximum when all transport protein being used. हायड्रोफिलिक मॉलिक्यूल किंवा पोलार मॉलिक्यूल, हे बघा, पोलार मॉलिक्यूलचं सेलच्या आउटसाइड हून इनसाइड मध्ये ट्रान्सपोर्टेशन मॅक्झिमम केव्हा होतं, आतमध्ये मॅक्झिमम ट्रान्सपोर्ट केव्हा होतं, जेव्हा सगळे ट्रान्सपोर्ट प्रोटीन यूज केले जातात. आता बघा, हा एक ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहे, हा एक ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहे, हा एक ट्रान्सपोर्ट, असे 4 ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहेत. चारही ट्रान्सपोर्ट प्रोटीनचा वापर केल्यावर एका ट्रान्सपोर्ट प्रोटीन मधून 6 पोलार मॉलिक्यूल जात असतील म्हणून समजा. एका ट्रान्सपोर्ट मॉलिक्यूल होऊन, एका ट्रान्सपोर्ट प्रोटीन होऊन 6 पोलार मॉलिक्यूल सेलच्या आउटसाइड वर इनसाइडला चालले, तर ह्यातनं 6, ह्यातनं 6 आणि ह्यातनं 6, म्हणजे 4 गुणिले 6 करा. सांगितलं 24 मॉलिक्यूल, पोलार मॉलिक्यूल जेव्हा आत जातात तेव्हा मॅक्झिमम आत पोलार मॉलिक्यूलचं ट्रान्सपोर्टेशन होतं. म्हणजे एक सेंटेन्स दिलंय बघा इनसाइड मध्ये,
transport rate reaches the maximum. Transport rate reaches the maximum when all protein transporter being used किंवा सॅच्युरेटेड. पोलार मॉलिक्यूल सेलच्या आउटसाइड हून इनसाइड ला मॅक्झिमम ट्रान्सपोर्ट केव्हा होतात, जेव्हा सगळे प्रोटीन ट्रान्सपोर्टर यूज केले जातात. आणि ट्रान्सपोर्ट प्रोटीनच्या द्वारे पोलार मॉलिक्यूल कुठल्या डिफ्युजन चालले, फॅसिलिटेटेड डिफ्युजन चालले. तो पोलार मॉलिक्यूल का, हायड्रोफिलिक पोलार मॉलिक्यूल का, ते लिपिडला क्रॉस करू शकत नाही. लिपिड मध्ये ते कसे असतात, इन्सोल्युबल असतात, मग ते इकडून जाऊ शकत नाही, ते ट्रान्सपोर्ट प्रोटीनने जातात. असे पोलार मॉलिक्यूल इकडनं म्हणजे मेम्ब्रेनला क्रॉस नाही करू शकत, ते ट्रान्सपोर्ट प्रोटीन. आता 4 ट्रान्सपोर्ट प्रोटीन या सेलला आहेत समजा, सगळेच्या सगळे वापरले, मग सेल मध्ये पोलार मॉलिक्यूलचा ट्रान्सपोर्ट जास्त होणार. आता काही वेळा काय होतं बघा, हे जे ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहे हा इनहिबिटरला सेन्सिटिव्ह असतो. याचा अर्थ काय, इनहिबिटर सेन्सिटिव्ह म्हणजे काय. आता ह्या ट्रान्सपोर्ट प्रोटीनला ऍक्च्युअली कुठले मॉलिक्यूल ट्रान्सफर व्हायला लागले, पोलार मॉलिक्यूल, हायड्रोफिलिक मॉलिक्यूल ट्रान्सफर व्हायला लागले. समजा या ट्रान्सपोर्ट प्रोटीनला इनहिबिटर जाऊन बाइंड झाला असा, इथे इनहिबिटर बाइंड झाला, इथे इनहिबिटर बाइंड झाला, तर पोलार मॉलिक्यूल आत ट्रान्सफर होणार नाही. इनहिबिटर म्हणजे काय, हे जे ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहे ते इनहिबिटरला सेन्सिटिव्ह असतात. इनहिबिटर म्हणजे असे केमिकल असतात की ज्या ट्रान्सपोर्ट प्रोटीन मधून पोलार मॉलिक्यूल आत चालले त्याचा मार्ग ब्लॉक करू शकतात. आता समजा हा ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहे, या ट्रान्सपोर्ट प्रोटीन मधून आपले हायड्रोफिलिक सबस्टन्स किंवा पोलार मॉलिक्यूल आत चालले, त्या ट्रान्सपोर्ट प्रोटीनला दुसरा एक असा केमिकल असतो त्याला इनहिबिटर म्हणतात. मग समजा हा इनहिबिटर जाऊन इथं बाइंड झाला ट्रान्सपोर्ट प्रोटीनला, तर आपले पोलार मॉलिक्यूल सेलच्या आउटसाइड हून इनसाइडला येणार नाहीत. हायड्रोफिलिक मॉइटी असलेले सबस्टन्सेस, लिपिड मध्ये इन्सोल्युबल असलेले सबस्टन्सेस, त्यांचं मॉलिक्यूल ट्रान्सपोर्टेशन ट्रान्सपोर्ट प्रोटीन मधून ब्लॉक होतं. ब्लॉक का होतं, कारण इनहिबिटर जाऊन तिथं बाइंड होतं. म्हणून एनसीईआरटी मध्ये 2 सेंटेन्सेस दिलेत बघा. हे बघा, पोलार मॉलिक्यूलचं ट्रान्सपोर्टेशन जे हे ट्रान्सपोर्ट प्रोटीन मधून व्हायला लागलंय फॅसिलिटेटेड डिफ्युजननं, त्या मॉलिक्यूलचा आत ट्रान्सपोर्ट मॅक्झिमम केव्हा होणार, जेव्हा सगळे ट्रान्सपोर्ट प्रोटीन वापरले जाणार. ट्रान्सपोर्ट प्रोटीन 1, ट्रान्सपोर्ट प्रोटीन 2, ट्रान्सपोर्ट प्रोटीन 3 आणि 4 सगळ्यांचा वापर झाला तर मॅक्झिमम मॉलिक्यूलचं ट्रान्सपोर्टेशन रीच होणार. मॉलिक्यूलचं ट्रान्सपोर्टेशन ब्लॉक पण होतं, लक्षात घ्या. पोलार मॉलिक्यूल जे आत चालले त्यांचं ट्रान्सपोर्टेशन ब्लॉक कशामुळे होतं, तर ते सेन्सिटिव्ह टू काय असतात, इनहिबिटर. मग इनहिबिटर जाऊन इथं बाइंड झालं म्हणून समजा, तर पोलार मॉलिक्यूलचं ट्रान्सपोर्टेशन थांबतं. आणखीन एक कॅरेक्टर सांगतो तुम्हाला फॅसिलिटेटेड डिफ्युजनचा. म्हणजे बघा की सिलेक्टेड मॉलिक्यूल कुठले, आता ज्या सबस्टन्सेसला हायड्रोफिलिक मॉइटी आहे, जे पोलार आहे, लिपिड बायलेयर मधून पास होऊ शकत नाही, अशा सिलेक्टेड मॉलिक्यूलला तेवढंच मेम्ब्रेन प्रोटीन ट्रान्सफर करायला हेल्प करतं. म्हणजे ही खूप सिलेक्टिव्ह प्रोसेस आहे. सगळ्याच मॉलिक्यूलला हे मेम्ब्रेन प्रोटीन ट्रान्सफर करत नाही, काही सिलेक्टेड मॉलिक्यूलला मेम्ब्रेन प्रोटीन ट्रान्सफर करतं. उदाहरणार्थ पोलार मॉलिक्यूल जे पाण्यामध्ये सोल्युबल असतात परंतु लिपिड मध्ये कसे असतात, इन्सोल्युबल असतात, अशा मॉलिक्यूलला या ट्रान्सपोर्ट प्रोटीन मधून ट्रान्सफर केलं जातं. ही सिलेक्टिव्ह प्रोसेस आहे. सिलेक्टेड मॉलिक्यूलला तेवढंच ते ट्रान्सफर करायला हेल्प करतं. ही झाली फॅसिलिटेटेड डिफ्युजन. आता बघा, मेम्ब्रेन प्रोटीन जेव्हा म्हणायला लागलोय की नॉर्मल डिफ्युजन जे आहे ते लिपिड बायलेयरला क्रॉस होऊन होतं. जे नॉन पोलार मॉलिक्यूल आहेत, स्मॉल आकाराचे आहे, ते लिपिड बायलेयर क्रॉस करून सिंपल डिफ्युजनला येतात. परंतु जे हायड्रोफिलिक आहेत, जे लिपिड मध्ये इन्सोल्युबल आहेत, ते ट्रान्सपोर्ट प्रोटीनच्या द्वारे मेम्ब्रेन प्रोटीनच्या द्वारे येतात. आता आपल्याला हे मेम्ब्रेन प्रोटीन म्हणजे काय, त्या मेम्ब्रेन प्रोटीनचे टाइप्स कुठले कुठले आहेत हे या ठिकाणी स्टडी करायचं. थोडंसं मी समराइज करतो फॅसिलिटेटेड डिफ्युजन म्हणजे काय. फॅसिलिटेटेड डिफ्युजन ही कशी प्रोसेस आहे,
पॅसिव्ह प्रोसेस. म्हणजे कसं, आता समजा सेलच्या बाहेरून सेलच्या आत मॉलिक्यूल यायचे असतील तर हाय कडून लो कडेच येतं. नो एक्सपेंडिचर ऑफ एनर्जी. म्हणजे फॅसिलिटी डिफ्युजन मध्ये एनर्जी एक्सपेन्सची आवश्यकता नाही. फॅसिलिटी डिफ्युजन कशी प्रोसेस आहे? सिलेक्टिव्ह प्रोसेस आहे. म्हणजे कसं, सिलेक्टेड मॉलिक्यूलला तेवढंच मेम्ब्रेन प्रोटीन ट्रान्सफर करतात. लाईक कुठले सिलेक्टिव्ह मॉलिक्यूल्स कुठले? सिलेक्टिव्ह मॉलिक्यूल्स लाईक ग्लुकोज इकडून येऊ शकत नाही बघा. सिंपल डिफ्युजन मध्ये ग्लुकोज येऊ शकत नाही, सेल मेम्ब्रेन मध्ये येऊ शकत नाही. आता सिलेक्टिव्ह प्रोसेस म्हणजे सिलेक्टिव्ह मॉलिक्यूल्स कुठले? उदाहरणार्थ ग्लुकोज, चार्ज्ड आयॉन्स लाईक सोडियम, पोटॅशियम आणि वॉटर. बघा, सिलेक्टेड मॉलिक्यूल ग्लुकोज, चार्ज्ड आयॉन्स लाईक सोडियम, पोटॅशियम आणि वॉटर. आणि या प्रोसेस साठी कुठल्या प्रोटीनची आवश्यकता आहे? मेम्ब्रेन प्रोटीनची आवश्यकता आहे. हे कॅरेक्टर्स फॅसिलिटी डिफ्युजनचे आहेत. पॅसिव्ह आहे, एनर्जी एक्सपेंडिचरची आवश्यकता नाही. काही सिलेक्टेड मॉलिक्यूल जे लिपिड बायलेअरला क्रॉस करू शकत नाही. आता ग्लुकोज जाऊ शकत नाही. ग्लुकोज त्या लिपिड बायलेअर मध्ये इन्सोल्युबल आहे. बायलेअर मध्ये ग्लुकोज इन्सोल्युबल आहे. तो इकडून जाऊ शकत नाही, त्यामुळे तो ट्रान्सपोर्ट प्रोटीनच्या माध्यमातून जातो. वॉटर पण मॅक्झिमम क्वांटिटी मध्ये ट्रान्सफर व्हायचं असेल तर ट्रान्सपोर्ट प्रोटीनच्या द्वारे वॉटर ट्रान्सफर होत असतं. सोडियम आणि पोटॅशियम आयॉन जे आहेत, आयॉन्स, चार्ज्ड आयॉन्स, यांचं ट्रान्सपोर्टेशन ह्या ट्रान्सपोर्ट प्रोटीन मधून होत असतं. म्हणजे मी काय म्हणाले तर फॅसिलिटी डिफ्युजन होताना कुठल्या मॉलिक्यूल्स होत असतं? ग्लुकोजचा चार्ज्ड आयॉन्स लाईक सोडियम, पोटॅशियम आणि वॉटर पण मॅक्झिमम क्वांटिटी मध्ये वॉटर जर बाहेरून आत यायचं असेल सेलच्या तर ट्रान्सपोर्ट प्रोटीनच्या द्वारेच होत असतं. म्हणजे अशा प्रकारे ही जी डिफ्युजनची प्रोसेस आहे त्याला फॅसिलिटेड डिफ्युजन असं म्हणतात. म्हणजे एखादा उपयोगी पदार्थ सेलच्या बाहेरून आत यायचा असेल, तो ह्या लिपिड बायलेअरला जर नाही क्रॉस करत असेल, म्हणजे इथं फॅसिलिटी डिफ्युजन मध्ये आपण पाहिलं की मेम्ब्रेन प्रोटीनच्या माध्यमातून मॉलिक्यूल हाय कडून लो कडे येतात, हायड्रोफिलिक मॉलिक्यूल येतात, लिपिड मध्ये इन्सोल्युबल असणारे मॉलिक्यूल येतात. आणि तशा मॉलिक्यूल साठी हे ट्रान्समेम्ब्रेन प्रोटीन म्हणजेच मेम्ब्रेन प्रोटीन या ठिकाणी हेल्प करतात मॉलिक्यूलच्या ट्रान्सपोर्टेशन साठी. आणि असे कुठले मॉलिक्यूल यात ट्रान्सपोर्ट होत असतात? ग्लुकोज, चार्ज्ड आयॉन्स आणि वॉटर असे या ठिकाणी ट्रान्सफर होत असतात त्याच्या हाय कॉन्सन्ट्रेशन कडून लो कॉन्सन्ट्रेशन कडे. म्हणून आपण पुढच्या व्हिडिओमध्ये काय स्टडी करायचं आहे बघा, हे जे मेम्ब्रेन प्रोटीन आहे त्या मेम्ब्रेन प्रोटीनचे प्रकार किती आहेत ते या ठिकाणी आपल्याला स्टडी करायचं आहे.